नमस्कार, मी वैद्य सत्यव्रत नानल मुंबईहून सामनातर्फे सुरू असलेल्या हेल्दी वेल्दी या मालिकेतील आजच्या भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या भागामध्ये आपण तोंड म्हणजे मुख, जीभ, दात, हिरड्या या सगळ्यांचीच काळजी कशी घ्यायची जेणेकरून भविष्यात रोग होणार नाहीत याबद्दल आयुर्वेद काय सांगतो यामधील एक छोटासा भाग म्हणजे तोंड धुणे या विषयावरतीच फक्त आज आपण बोलू। लोकांना वाटतं सकाळी उठल्यानंतर एक चूळ भरली, ब्रश घेतला, जीभ साफ केली आणि झालं। तसं नाहीये। एका विशिष्ट सिक्वेन्स मध्ये आपण ही प्रक्रिया करायची असते आणि त्याला जास्तीत जास्त 5 मिनिटं लागतात। सगळ्यात आधी सुरुवातीला उठल्यानंतर जर थंडी असेल तर कोमट पाण्याने आणि जर उन्हाळा असेल तर साध्या पाण्याने, पावसाळ्यात सुद्धा कोमट पाणी चालू शकतं। त्यांनी आधी एक चूळ भरावी, त्यानंतर चेहरा आणि डोळे धुवावेत। त्यानंतर सगळ्यात आधी थोडीशी हळद घेऊन, जी आपल्या घरात नेहमी असते, आपल्याच जिभेच्या आतमध्ये मुळाशी आणि टॉन्सिल्सवरती लावावी, जेणेकरून एखादी कोरडी उलटीसारखी भावना येते। ही कोरडी उलटीसारखी भावना जेव्हा येते तेव्हा रात्रभर आडवं पडून झोपल्यानंतर आपल्या घशामध्ये जो सगळा कफ साठलेला असतो किंवा थिजलेला असतो तो सगळा बाहेर येऊन पडून जातो। हे होत असतानाच या कोरड्या उलटीच्या वेगामुळे आपलं नाक आणि नाकाच्या बाजूचे जे सगळे विवर आहेत त्या विवरांवरती जो दाब निर्माण होतो, याच्यामुळे ती दाबली जाऊन त्याच्यामध्ये आतमध्ये असलेला कफ सुद्धा हलका होऊन सुटून बाहेर येतो नाकामध्ये किंवा घशामध्ये। हाही आपल्याला बाहेर काढायचा असतो, म्हणून घसा पुन्हा एकदा स्वच्छ करावा आणि नाकही स्वच्छ करावा। हे सगळं केल्यानंतर जो उलटीचा एक छोटासा वेग येऊन ही स्वच्छता होते, याच्यामुळे आपली सगळी इंद्रिय जागी होतात आणि इंद्रिय जागी झाली की झोप जाणं, आळस जाणं आणि याच्याबरोबर तरतरी येणं, तजेला येणं हे शक्य होतं, जे लगेच जाणवतं। यानंतर चिमूटभर तुरटी, चिमूटभर मीठ आणि चिमूटभर हळद 2 घोट पाण्यामध्ये घालून 2च वेळा गुळण्या करणं, यांनी सुद्धा पूर्ण तोंडाच्या आतमध्ये स्वच्छता येण्यासाठी अतिशय चांगला फायदा होतो। हे सगळं केल्यानंतर मग कडू, तिखट किंवा तुरट पदार्थांपैकी कुठलाही पदार्थ घेऊन, जसं तुरटी म्हटलं तर तुरटी आहे, त्या तुरटीची पावडर घेऊन सुद्धा आपण दंतमंजन करू शकतो किंवा इतरही पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत ते घेऊ शकतो। दात स्वच्छ करण्यासाठी म्हणून ते व्यवस्थित घासले जाणं हे महत्वाचं आहे। मग ते आपल्या बोटांनी असो किंवा बोटांनी जमत नसेल तर ब्रशनी केलेलं असो, मीडियम किंवा सॉफ्ट ब्रश सारखे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत, तेही आपण करू शकतो। हे सगळं झाल्यामुळे किंवा हे सगळं करण्यामुळे काय नेमका फायदा होतो तर आपल्या घशापासून, टॉन्सिल्स पासून, जिभेपासून, हिरड्यांपासून, दातांपासून, गालांपासून सगळ्या अवयवांची काळजी नुसती या पद्धतीने तोंड धुतल्यामुळे आपल्याला घेता येते आणि या सगळ्या अवयवांची काळजी घेतली तर भविष्यातले या सगळ्या अवयवांमध्ये होणारे वेगवेगळे रोग हे आपल्याला टाळता येतात। हा विचार सगळ्यात जास्त महत्वाचा आहे, म्हणून दिवसातले हे सकाळची 5 ते 7 मिनिटं काढून जर प्रकार रोज कोणी केले तर त्याला पुढच्या 15 ते 20 दिवसातच कसा कसा फायदा व्हायला लागतो हे समजेल। यांनीच जुने काही रोग असतील, ज्यांना सर्दीची सवय आहे, सकाळी उठल्यानंतर सर्दीची सवय आहे किंवा ज्यांचे घसा सकाळी उठल्यानंतर दुखतो किंवा ज्यांना टॉन्सिल्सचा त्रास आहे किंवा ज्यांना हिरड्यांचा त्रास आहे किंवा ज्यांना स्वरयंत्राचा त्रास आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये हळूहळू हळूहळू सुधार व्हायला सुरुवात होते आणि यासाठी साधारण 3 ते 4 आठवडे पुरतात। जर हे करून बघितलं तर अगदी नक्की लक्षात येईल। या प्रकारे आपल्या तोंड धुण्याची पद्धत बदला आणि आपल्या आरोग्याला आपल्या अजून जास्त जवळ आणा, हे बोलून आज इथे थांबतो। पुढच्या भागात आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।